निवडणुकांसाठी आता प्रत्येकच पक्षाने तयारी सुरू केली आहे। तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पुण्यात रोड शो सुरू आहे। शहरातील मध्यवस्तीत रोड शोला सुरुवात झाली आहे। तर रोड शो सभेचं आयोजन करण्यात आलं असून दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद देखील होणार आहे। राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच आता दादांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। प्रत्येकच पक्षाने निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली असताना आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने ही रोड शोला सुरुवात केली। पुण्यातल्या मध्यवस्तीत अजित दादांच्या रोड शोला सुरुवात झाली। आपण दृश्य पाहू शकतोय पुण्यातून। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आता राष्ट्रवादीची युती होत असतानाच अजित दादांच्या रोड शोला इथे सुरुवात झाली आहे। तसंच दुपारी पत्रकार परिषद देखील दादा घेणार। रोड शोला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती आपल्याला दिसून येते। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या रोड शोला आता पुण्यात सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय परिस्थिती आहे, काय सांगाल सागर? नक्की आपण जर बघितलं तर अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सध्या पुण्यातील गोखले नगर परिसरामध्ये रोड शो सुरू आहे। मोठ्या संख्येने प्रतिसाद जो आहे तो या रोड शोला आपल्याला पाहायला मिळतोय। अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्या आहेत त्या सोबत लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार पुण्यात तळ ठोकून आहेत। आपण जर बघितलं तर कालही त्यांनी सभा पिंपरी चिंचवड मध्ये घेतलेली होती। आज पुण्यामध्ये सभा आहे। अजितदादांची पुण्यामधली आजची दुसरी सभा आहे आणि हा पहिला रोड शो आहे। त्यामुळं पुण्यातील 4 तासाचा हा रोड शो आता सुरू झालेला आहे। पुण्यातील पेठ परिसर आहे त्याचबरोबर मध्यवस्तीमध्ये हा रोड शो आपल्याला सुरू असताना पाहायला मिळतोय। 4ही उमेदवार जे आहेत ते यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अजित पवारांना नक्कीच सागर, त्यामुळे आता पुण्यात बालेकिल्ल्यात दादांचा जोरदार शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। रोड शोला सुरुवात झाली। 4 तास हा रोड शो चालणार असून दुपारी पत्रकार परिषद देखील घेतली जाणार।